केमिकल आपत्तीवर आधारित या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या मॉड्यूलच्या शेवटी आपण केमिकल आपत्तींची ओळख पटवू शकाल, केमिकल आपत्तीची कारणे स्पष्ट करू शकाल, केमिकलच्या संपर्कात आल्यावर दिसणारी चिन्हे आणि लक्षणे ओळखू शकाल, धोकादायक केमिकल्स विरुद्ध सावधगिरीचे उपाय स्पष्ट करू शकाल आणि केमिकल आपत्ती दरम्यान स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट करू शकाल। चला पुढे जाऊन केमिकल आपत्तीबद्दल जाणून घेऊया। गेल्या काही दशकांमध्ये औद्योगिक आपत्तींचे जोखीम आणि परिणाम वाढल्याबद्दल जागरूकता वाढत आहे। ही अधिकृत आकडेवारी, जनमाध्यमांचे अहवाल आणि या समस्येला सामोरे जाणाऱ्या नवीन सार्वजनिक संस्थांच्या अस्तित्वामध्ये दिसून येते। औद्योगिक अपघात रोखण्यासाठीच्या कंपन्या आणि औद्योगिक जोखमींचे मूल्यमापन करणारे नवीन साहित्य हे सुद्धा वाढत्या जागरूकतेचे इतर प्रतीके आहेत। औद्योगिक धोके ह्या अशा चेतावण्या आहेत ज्या लोकांच्या जीवनाला आणि समर्थन प्रणालींना धोक्यात आणतात। जेव्हा हे धोके मानवी क्षमतेपेक्षा अधिक वाढतात किंवा पर्यावरणीय प्रणालींच्या शोषण क्षमतेपेक्षा अधिक असतात, तेव्हा औद्योगिक आपत्ती उद्भवतात। औद्योगिक धोके उत्पादन प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर घडू शकतात, जसे की उत्खनन प्रक्रिया, उत्पादन, वाहतूक, साठवण, वापर आणि निपटारा। या घटनेत सहसा हानिकारक पदार्थ जसे की केमिकल्स, रेडिओधर्मी पदार्थ, जेनेटिक मटेरियल इत्यादींचा समावेश असतो। आता आपल्याला केमिकल इमर्जन्सीची चांगली ओळख झालेली आहे। चला आता केमिकल आपत्तींच्या कारणांबद्दल जाणून घेऊया। केमिकल आपत्ती अनेक प्रकारे घडू शकतात, जसे की प्रक्रिया आणि सुरक्षा प्रणालींचे अपयश, मानवी चुका, तांत्रिक दोष, व्यवस्थापनाच्या चुका, नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांमुळे, वाहतूक दुर्घटना, घातक कचरा प्रक्रिया किंवा निपटारा यामुळे, किंवा दहशतवादी हल्ला किंवा अशांततेमुळे उद्भवलेल्या सॅबोटेजच्या परिणामांमुळे। विशिष्ट केमिकल्स ओळखण्यासाठी काही उपकरणे उपलब्ध आहेत। पदार्थ घातक आहे का याची माहिती करून घ्या। केमिकल पदार्थ असलेल्या कंटेनरवर सेफ्टी डेटा आणि लेबलची तपासणी करा। जर तुम्हाला कोणत्याही औद्योगिक प्रकल्पामध्ये मोठा धूर, क्लाउड किंवा जळणारी आग दिसली, जर धुरामुळे तुमच्या नाकातून द्रव बाहेर येऊ लागला किंवा डोळ्यात जळजळ होऊ लागली, तर ती केमिकल रिलीजचे संकेत असू शकतात। ही संभावित केमिकल इमर्जन्सीची स्थिती असू शकते। केमिकलशी संपर्कात आल्यावर त्याची चिन्हे हे बाहेरून दिसणारी असू शकतात। ती वस्तुनिष्ठ असून कधी कधी मोजली जाऊ शकतात। खालील चिन्हे दिसू शकतात, उदाहरणार्थ हायूज, फुगणे आणि शिंकणे। हायूज ह्या लालसर गाठी किंवा चट्टे असतात जे त्वचेवर दिसतात। ते त्वचेच्या पृष्ठभागावर सूज असल्यासारखे असतात। या गाठी शरीरात ॲलर्जिक रिॲक्शनमुळे उद्भवतात। डोळ्याच्या खाली सूज येण्याचे कारण म्हणजे तिथे द्रव साचणे असू शकते। सूज येण्याच्या कारणापैकी एक कारण ॲलर्जी असू शकते। शिंका येण्याचे मुख्य कारण म्हणजे नाकाच्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये होणारी जळजळीमुळे उद्भवते। ही समस्या तात्पुरती असते आणि ती स्वतःच बरी होऊ शकते। जर त्रास होणाऱ्या घटकांचा संपर्क दूर केला नाही तर कायमची इजा सुद्धा होऊ शकते। लक्षणे अंतर्गत असतात आणि ती बाहेरून दिसत नाहीत, फक्त त्या व्यक्तीला ती जाणवतात। उदाहरणार्थ दुखणे, चक्कर येणे व सुन्नता येणे इत्यादी। कधी कधी चिन्हे लक्षणांना सुद्धा दर्शवतात। उदाहरणार्थ वॉमिटिंग ही साईन आहे, परंतु ती नॉझिया हे लक्षण दर्शवते। केमिकलच्या एक्सपोजरमुळे होणारी लक्षणे त्यांचे स्वभाव, प्रतिक्रिया आणि एक्सपोजरच्या मार्गावर अवलंबून असतात। अनेक रासायनिक पदार्थांचे साइन अँड सिम्पटम्स हे एकसारखेच असतात,
परंतु काही विशिष्ट लक्षणे विशिष्ट घटकांचे संकेत देणारे असतात. उदाहरणार्थ ऑस्मियम टेट्रॉक्साइड वाफा डोळ्याच्या कॉर्नियाचे नुकसान करतात, ज्यामुळे डोळे खडबडीत वाटू शकतात आणि ते काळे होऊ शकतात. ज्या केमिकल सोबत आपण काम करतो त्याची आणि लॅबमधील इतर केमिकलची लक्षणे आणि चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक टॅबवर क्लिक करा. केमिकल एक्सपोजर बद्दल बोलायचे झाले तर आपली त्वचा आपल्याला काही स्पष्ट संकेत देऊ शकते. खाज सुटणे, लालसरपणा, भाजणे, फोड येणे किंवा हाईव्ज आणि रॅशेस दिसून येऊ शकतात, ज्यामुळे त्वचा केमिकल शोषित करीत आहे असे जाणवते. आपण जर काही हानिकारक पदार्थ गिळले असतील तर आपल्याला पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा पोटात उष्णता जाणवू शकते. विशेषतः हॅलोजेनेटेड हायड्रोकार्बनसाठी. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आर्सेनिकचा संपर्क आला असेल तर तुमचे मूत्र काळे होऊ शकते, जे चिंता करण्याचे लक्षण आहे. डिहायड्रेशन हा आणखी एक संभाव्य लक्षण आहे, ज्याची काळजी घेतली पाहिजे. केमिकल एक्सपोजर श्वासावाटे झाला तर तुम्हाला वेगवेगळी चिन्हे आणि लक्षणे जाणवू शकतात. यामध्ये सुस्ती, चक्कर येणे किंवा डोकेदुखी होणे, गोंधळ वाटणे, आलस्य, नाकातून पाण्याचा स्त्राव येणे, खोकला किंवा गळा खवखवणे, धूसर दृष्टी, श्वास घेण्यात त्रास आणि हृदयाची गती वाढणे यांचा समावेश होतो. सुरक्षित राहण्यासाठी हे सर्व धोके ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या डोळ्यांनाही काही महत्वाचे संकेत दिसू शकतात, जसे की लालसरपणा, जळजळ, डोळ्यातून पाणी येणे आणि कधीकधी अश्रू वाहणारे नलिकेतून म्युकस येणे. त्याचबरोबर तुमच्या डोळ्याची दृष्टी धूसर होत जाणे. कधीकधी डोळ्यांची दृष्टीही कायमपणे जाऊ शकते. आता धोकादायक केमिकल्स विरुद्ध बचावाबद्दल जाणून घेऊया. वैयक्तिक सुरक्षात्मक उपकरणे पीपीई धोक्यापासून संरक्षण करण्यासाठीचा शेवटचा मार्ग आहे. पीपीई मुळे केमिकलच्या संपर्कात आल्यावर होणारे धोके टाळल्या जातात. त्याचबरोबर केमिकलची एक्सपोजरची रिस्क मिनिमाइज होते. केमिकलची एक्सपोज होणे हे अनेक वेळा ऍक्सिडेंटली घडते. पीपीई परिधान केल्यामुळे शरीराला होणाऱ्या इजा व डोळ्याला होणाऱ्या इजा टाळल्या जातात. पीपीई कंटॅमिनेट झाल्याबरोबर ते काढून टाकणे योग्य असते, कारण ते न काढल्यास त्यामुळे एक्सपोजरचा धोका वाढू शकतो. धोकादायक केमिकल्स पासून कसा बचाव करावा हे आता तुम्ही जाणले आहे. आता केमिकल एक्सपोजर झाल्यावर काय फर्स्ट एड देता येईल त्याबद्दल अभ्यास करूया. कुठल्याही केमिकलशी एक्सपोज झाल्याबरोबर खाली स्टेप पाळा. पदार्थांचा स्रोत थांबवा, फुफ्फुस स्वच्छ करा, डोळे पाण्याने धुवा आणि त्वचा स्वच्छ करा. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रकारावर क्लिक करा. पीडित व्यक्तीला केमिकल स्पिल हवेत असलेल्या कणांपासून बाहेर काढा आणि जर आवश्यक असेल तर हातमोजी किंवा इतर सुरक्षात्मक उपकरणे वापरा आणि स्वतःचाही बचाव करा. केमिकलच्या संपर्कात आलेली ज्वेलरी आणि कपडे काढून ठेवा. केमिकल इंजुरीजमुळे होणारे हीट बर्न हे रासायनिक पदार्थाच्या अधिकाधिक संपर्कात राहिल्याने अधिक घातक ठरतात. पीडित व्यक्तीला ताज्या हवेत घेऊन जा. आवश्यकता असेल तर इमारतीबाहेर किंवा प्रभावित क्षेत्राच्या बाहेर जा. डोळ्यांना कमीत कमी 15 मिनिटे पाण्याने स्वच्छ करा.
पाणी थंड आहे, त्यामुळे खात्री करा की पाणी थंड असेल. जपून राहा की अप्रभावित डोळ्यात किंवा रासायनिक द्रव्यांचा अपघाती फ्लॅशिंग होऊ नये. डोक्याला धरून ठेवा जेणेकरून जखमी डोळा खाली असेल आणि नाकाच्या दिशेने खाली फ्लॅश करा. पाणी सक्रिय केमिकल जसे की लाईमला त्वचेवरून ब्रश करा, यासाठी पाणी वापरू नका. डोळ्यातील केमिकल पार्टिकल्सना ब्रश करू नका. पाण्याशी क्रिया न करणाऱ्या केमिकल्सला 15 मिनिटे पाण्याच्या फ्लश वॉटरमध्ये धुवून साफ करा. पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त नसावा की त्यामुळे वेदना होऊ लागेल किंवा फोड फुटेल. काही केमिकल्स जळजळ करतात तर काही त्वचा किंवा फुफ्फुसातून शोषित होऊन आंतरिक नुकसान करतात. या स्थितीत नेहमी केमिकलच्या मटेरियल सेफ्टी डेटा शीटचा सल्ला घ्या किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधा. केमिकल्स केवळ बाह्यच नाही तर शरीराच्या अंतर्गत भागात देखील गंभीर नुकसान करू शकतात. त्यामुळे त्वरित वैद्यकीय मदत घ्या. केमिकल संपर्काने डोळे, नाक किंवा तोंडावर आले तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. जर पीडित व्यक्तीला झटका, श्वास घेण्यास त्रास आणि मोठ्या भागात जळजळ होत असेल तर त्वरित आपत्कालीन नंबरवर कॉल करा. पीडिताला सुरक्षित हवेशीर जागी न्या आणि हॉस्पिटलला सूचित करा. खालील परिस्थितीमध्ये जवळच्या हेल्थ केअर किंवा हॉस्पिटलशी संपर्क साधा. केमिकलचा संपर्क नाक, डोळे किंवा तोंडावर झाल्यास आणि ते केमिकल डेटा शीट नुसार आरोग्यासाठी धोकादायक असेल तर पदार्थाच्या लेबलवर कोरेसिव्ह असा उल्लेख असेल तर ते केमिकल घातक असते. केमिकलमुळे लार्ज बर्न होत असेल तर श्वासोश्वासामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होतात. जर विक्टीम शॉक कंडिशन मध्ये असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा मोठ्या प्रमाणात जळालेला असेल तर 112 नंबरवर कॉल करा आणि मदत मिळवा. मदत करताना विक्टीमला भावनिक आधार द्या. रुग्णाला भरपूर हवा असलेल्या जागेमध्ये घेऊन जा. केमिकल इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट झाल्यावर काय करावे आणि काय टाळावे हे आता जाणून घेऊया. रासायनिक किंवा औद्योगिक अपघातानंतर खालील सूचनांचे पालन करा. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर नवे कपडे घाला आणि हात स्वच्छ धुवा. वर अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा 100 वर, पोलीस सेवा 108 वर, वैद्यकीय सेवा आणि 112 वर राष्ट्रीय आपत्कालीन नंबरवर संपर्क साधा. सार्वजनिक पत्ता प्रणाली ऐका आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचना लक्षात ठेवा. टीव्हीच्या माध्यमातून आणि रेडिओच्या माध्यमातून हेल्थ, पोलीस आणि फायरच्या सूचना ऐका. सरकारी अधिकाऱ्यांना योग्य तीच सूचना द्या. तसेच केमिकल अपघाताची सूचना शॉपिंग मॉल्स, थिएटर इत्यादी गर्दीच्या ठिकाणी सुद्धा द्या. केमिकल अपघाताच्या ठिकाणी इव्हॅक्युएशन करताना रुमाल किंवा साडी ओली करून त्याचे आवरण चेहऱ्यावर ठेवा. आजारी, वयस्कर आणि कमजोर व्यक्तींना घरातच ठेवा. घराच्या खिडक्या व दरवाजे बंद करून ठेवा. पॅनिक होऊ नका आणि इव्हॅक्युएशनचे तसेच तत्परतेने हवेच्या तसेच अफवा पसरवू नका. व्यवस्थापनाने सूचित केल्याबरोबर विस्थापन करण्यास तयार राहा. घटनास्थळातून आपला बाहेर जाण्याचा मार्ग आधीच जाणून ठेवा आणि प्रवासाची यादी तसेच आपत्कालीन सामानाची व्यवस्थेची तयारी करा. उघडे अन्न खाऊ नका. तसेच बोतलमधले शुद्ध पाणी प्राशन करा. आता आपल्याला रासायनिक अपघातापूर्वी, दरम्यान आणि नंतर घ्यावयाच्या खबरदारींबाबत चांगले ज्ञान झाले आहे. तर सामान्य परिस्थितीत घ्यावयाच्या साधारण खबरदारीबद्दल जाणून घेऊया. धोकादायक क्षेत्रात धूम्रपान करू नका, अग्नी प्रज्वलित करू नका किंवा स्पार्क करू नका.
औद्योगिक भागात राहणाऱ्या समुदायाला जागृत करा. औद्योगिक क्षेत्रानजीक राहणाऱ्यांनी धोक्यांबद्दल अधिक सतर्क राहायला हवे. युनिट्स आणि संबंधित धोके. जर तुम्ही त्या क्षेत्रात राहत असाल तर तिथे उद्योग आहेत, तर त्यांनी वापरत असलेली किंवा साठवलेल्या रसायनांबद्दल जागरूक व्हायला पाहिजे आणि गळती झाल्यास उपाययोजनांची माहिती ठेवली पाहिजे. संभव असल्यास संबंधित पदार्थांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जाणून घ्या. आवश्यक माहिती असल्यास चालना सुरू करा, कारण माहितीच्या अभावात केलेला प्रतिसाद धोक्याचे परिणाम कमी करण्याऐवजी तीव्र करू शकतो. आपत्कालीन वापरासाठी जवळच्या धोकादायक उद्योगांचे, अग्निशमन स्थानकांचे, पोलीस स्थानकांचे, नियंत्रण कक्षाचे, आरोग्य सेवांचे आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जवळ ठेवा. धोकादायक रसायने उत्पादित किंवा प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाजवळ घरे बांधणे टाळा. सरकार किंवा स्वयंसेवी संस्था किंवा औद्योगिक युनिट्सद्वारे आयोजित सर्व क्षमता विकास कार्यक्रमांमध्ये भाग घ्या. समुदायासाठी आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्यामध्ये भाग घ्या आणि सुरक्षित आश्रयस्थळे आणि सुरक्षित व सुलभ प्रवेश मार्गांच्या ओळख करून घ्या. कुटुंबाच्या आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करा आणि ती सर्व कुटुंबियांना स्पष्ट करा. कुटुंबीय किंवा शेजाऱ्यांना विविध विषारी किंवा धोकादायक रसायनांच्या मूलभूत वैशिष्ट्यांबद्दल आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या पहिल्या सहाय्याबद्दल जागरूक करा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक संख्येने वैयक्तिक संरक्षण उपकरणे उपलब्ध असावी. घरात आवश्यक वस्तू आणि सामग्रीची आपत्कालीन किट तयार करा, ज्यामध्ये औषधे, दस्तऐवज आणि मौल्यवान वस्तू समाविष्ट असतील. आता रासायनिक आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकाच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया. स्वयंसेवक रासायनिक आपत्कालीन परिस्थितीत अनेक प्रकारे मदत करू शकतात. स्वयंसेवक लोकांना इशारे प्रसारित करण्यास मदत करू शकतात. ते लोकांना सुरक्षित इव्हॅक्युएशन करण्यास मदत करू शकतात. स्वयंसेवक योग्य प्रक्रिया आणि पीडितांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करू शकतात. स्वयंसेवक विषारी प्रदूषणाच्या संभाव्य स्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांना मदत करू शकतात. स्वयंसेवकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे आणि कोणत्याही असामान्य आणि संशयास्पद गोष्टी, क्रिया किंवा क्रियाकलापांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. तसेच हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे. स्वयंसेवक प्रदूषणाच्या क्षेत्रातून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आणि विस्थापित झाल्यानंतर प्राथमिक उपचार प्रदान करण्यास मदत करू शकतात. स्वयंसेवक समुदायात प्रदूषित अन्न, जमीन किंवा पाण्यामुळे झालेल्या संपर्काबद्दल जागरूकता पसरवू शकतात. हवेतील संक्रमित होण्याच्या निकटतेबद्दलही माहिती पसरवू शकतात. याचबरोबर आपण या मॉड्यूलच्या समाप्तीपर्यंत पोहोचलो आहोत. चला चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्यांना पुन्हा एकदा लक्षात घेऊया. आम्हाला औद्योगिक आपत्तीविषयी आणि त्याच्या परिणामाबद्दल वाढती जागरूकता दिसून आली आहे. औद्योगिक धोक्यांवर लक्ष केंद्रित करून रासायनिक आपत्ती विविध घटकांमुळे होऊ शकतात, ज्यामध्ये प्रक्रिया अपयश, मानवी त्रुटी, तांत्रिक त्रुटी, व्यवस्थापन त्रुटी, नैसर्गिक आपत्ती, वाहतुकीतील अपघात, धोकादायक कचरा प्रक्रिया आणि अगदी दहशतवादी हल्ले समाविष्ट आहेत. रासायनिक आपत्तींची ओळख पटविण्यासाठी धूर, आग, अस्वस्थता, वाहणारी नाक आणि आणि अश्रू यांसारखी चिन्हे लक्षात घेणे आवश्यक आहे. रासायनिक संपर्काची चिन्हे बाह्य आणि वस्तुनिष्ठ असतात, तर लक्षणे आंतरिक आणि व्यक्तिनिष्ठ असतात. ही लक्षणे रसायनांच्या प्रकारावर आणि संपर्काच्या मार्गावर अवलंबून असतात. धोकादायक रसायनांपासून संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे म्हणजे पीपीई वापरा आणि संपर्काच्या प्रकारानुसार विशिष्ट सहाय्याची कार्यपद्धती अनुसरण करा. रासायनिक आपत्तीच्या संभाव्यतेसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश असलेली आपत्कालीन किट तयार करा. आता या विषयाबद्दल तुमच्या समजुतीची तपासणी करण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यमापन एक्झरसाइज आहे. सर्व प्रश्न समान महत्त्वाचे आहेत. उत्कृष्टतेसाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
अभिनंदन.